समजा तुम्ही आणि तुमच्या मित्राने मिळून एक भेळचा स्टॉल टाकला. तुम्ही दिले 50 रुपये आणि मित्राने दिले 100 रुपये. आता जो नफा होईल तो दोघांना सारखाच मिळेल का? मुळीच नाही. ज्याची गुंतवणूक जास्त त्याला नफाही जास्त. या व्यवहाराला गणितात म्हणतात भागीदारी. चला तर मग नफा तोटा वाटायला शिकूया तुमच्या मराठी लेक्चरवालीसोबत. बघा, भागीदारीमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिल्यांदा आहे गुंतवणूक आणि दुसरी आहे नफा. एक साधा नियम लक्षात ठेवा. नफ्याचे वाटप हे गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणातच असते. भांडवलाचे जे गुणोत्तर तेच नफ्याचे गुणोत्तर. चला तर मग पहिला प्रश्न आहे तो पहिल्यांदा समजून घेऊया. बघा रे, सुरेश आणि रमेश यांनी 1,44,000 रुपये 4/5 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला. काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला. तर प्रत्येकाला किती रक्कम मिळाली? आता बघा रे, त्यांनी काय सांगितले, जे काही भांडवलाचं गुणोत्तर किती दिले रे? 4/5. म्हणून मी काय म्हणले, जो काही सुरेशचा नफा आहे, जो काही सुरेश आहे त्याचा नफा हे 4x म्हणलं आणि जो काही रमेश आहे त्याचा नफा काय म्हणलं रे मी? 5x. प्रथम आपण काय करूया, एकूण गुंतवणुकीवर 20% नफा काढूया. आता त्यांनी जी काही रक्कम आहे ती किती आहे रे एकूण? तर ती आहे 1,44,000. म्हणजेच काय करावं लागेल बघा, 1,44,000 गुणिले 20/100. कारण 100च्या 20% एवढा काय झाला आहे त्यांना नफा मिळाला आहे. तर बघा रे, 20 × 20, 20/5 100. लक्षात आलं का? आता काय येणार आहे, 1,44,000 भागिले 5. ह्या 5ने काय करूया, ह्या 1,44,000ला भागूया. 5 × 5, 5 दुने 10, 5 दुने 10. उरले किती रे? 4. म्हणजे 14तनं 10 गेले, उरले 4. 44. 5×8 = 40. 5×8 = 40. 44मधून पुन्हा 40 गेले, इथं काय उरले रे? 4. आता आले 4 आणि हे 0 म्हणजे 5×8 = 40. लक्षात आलं का? वरचे हे 2 0. म्हणजेच बघा रे, जो काही त्यांनी जी गुंतवणूक केली, किती केली? 1,44,000. ह्याच्यावर जर मी 20%नी नफा काढला तर तो किती येतोय रे? तर तो येतोय 28,800. किती आला तो? 28,800. त्यामधील सुरेशचा जो काही भाग आहे तो किती आहे रे? नफा. तो 4x आहे आणि रमेशचा किती आहे रे? 5x. आता ह्याच्यावर आपण सोडवूया. बघा, आता मी काय म्हणले, जे काही सुरेशचा नफा आहे 4x अधिक रमेशचा नफा किती आहे रे? 5x. चला ह्या दोघांची बेरीज करूया. 4 अधिक 5 बरोबर 9x बरोबर किती आहे रे तो? 20% नफा 28,800. मला ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी भागाकारामध्ये 9 जातील आणि 28,800ला आपण काय करूया रे? भाग लावूया. बघा रे, काय होईल? 9 × 9, 9 9 दुने 18, 9 त्रिक 27. 28मधून 27 गेले, उरला 1. 9 दुने 18 आणि वरचे राहिलेले हे 2 0. म्हणजेच ह्या एक्सची किंमत किती आली रे? एक्सची किंमत आली 3,200. काय आली रे ती किंमत? 3,200. यामध्ये सुरेशचा नफा, आपल्याला काय करायचं आहे? सुरेशचा नफा आणि रमेशचा नफा काढायचा आहे. तर सुरेशचा नफा किती असेल रे? बघा, सुरेश किती आहे? 4x. म्हणून 4 गुणिले 3,200 काय येणार आहे रे? की हे उत्तर काय येणार आहे? बघा रे, 4 गुणिले 0 0, 4 गुणिले 0 0, 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. म्हणजेच काय येणार आहे रे? 12,800. एवढा नफा हा सुरेशचा. आणि रमेशचा काढूया. बघा, हा जो काही रमेश आहे, रमेशने किती गुंतवले होते रे? 5x. म्हणजेच काय होणार आहे? 5 गुणिले 3,200 बरोबर काय होईल? बघा रे, 5ने गुणाकार करूया. 5 गुणिले 0 0, 5 गुणिले 0 0, 5 दुने 10. इथे आला उत्तरामध्ये 0, हातचा गेला 1. 5 त्रिक 15 आणि 1 16. म्हणजेच जो काही रमेशचा नफा आहे तो किती आहे रे? 16,000. आणि जो काही सुरेश आहे त्याचा नफा किती आहे रे? 12,800.
आहे की नाही हिशोब पक्का? लक्षात आलं का तुम्हाला? पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, जे काही त्यांनी गुंतवणूक दिलेली आहे म्हणजे जे काही भांडवल गुंतवले त्याचं पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं रे, गुणोत्तर काढावं लागतं. गुणोत्तर काढून मग आपण काय करू, पुढे भागीदारीची गणितं सोडवायला सोपं जातं. लक्षात आलं का पहिलं गणित? त्यानंतर पुढील उदाहरण बघा. पुढील उदाहरण काय दिले बघा. विराट आणि सम्राट यांनी प्रत्येकी 50,000 रुपये व 1,20,000 रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला. या व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला. तर प्रत्येकाला किती तोटा झाला? जसं वरचं गणित सोडवलं. वरचं गणित काय होतं रे, की आपल्याला काय करायचं होता, नफा, प्रत्येकाला नफ्याची रक्कम. तसंच आता आपल्याला इथं काय करायचं आहे, तोटा काढायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला दोघांनी वेगवेगळी जी रक्कम गुंतवलेली आहे ते पहिल्यांदा काय करूया रे, त्या दोघांची बेरीज करूया. म्हणजे व्यवसायामध्ये एकूण किती रक्कम गुंतवली हे आपल्याला कळेल. बघा, एकूण गुंतवलेली रक्कम बरोबर काय येणार आहे रे, की एकूण रक्कम बरोबर काय येणार आहे, 50,000 अधिक 1,20,000. आता ह्या दोघांची जर मी बेरीज केली तर काय येईल बघा रे, हे 3 शून्य आहे तसे 1 2 3, त्यासोबतच हा चौथा शून्य, 5 आणि 2 7 आणि हा 1, म्हणजेच काय येणार आहे ते 1,70,000. लक्षात आलं का? म्हणजे विराट आणि सम्राटने एकूण रक्कम किती गुंतवली रे, 1,70,000. आता तोटा किती झाला आहे रे, त्यांना 20% तोटा झाला आहे. मग आता ही जी काही 1,70,000 ह्याच्यावर 20% किती होतात बघूया. म्हणजेच इथं आपण तोटा काढूया. तोटा बरोबर 1,70,000 बरोबर गुणिले 20/100. काय करायचं आहे, 20/100. चला आता बघा रे, 20 एक्के 20, 20 5 100. आता 5ने काय करूया, 1,70,000ला भाग देऊया. म्हणजेच काय होणार आहे बघा, 5 एक्के 5, 5 त्रिक 15, 17मधून 15 गेले, उरले किती रे, 2. म्हणजेच काय येणार आहे, 5 चोक 20 आणि वरचे हे 3 शून्य. म्हणजेच जो काही तोटा झाला तो किती झाला रे, 34,000. किती झाला तो, 34,000. जे काही त्यांनी रक्कम गुंतवली होती, किती गुंतवली होती, 1,70,000. त्यामध्ये जर 20% तोटा झाला तर तो तोटा किती झाला आहे रे, 34,000. आता हे जे काही गुंतवलेलं रक्कम आहे त्याचं पहिल्यांदा आपण काय करूया, प्रमाण काढूया. जे काही 50,000 आणि 1,20,000 आहे तर ते किती प्रमाण होईल रे, इथे 50,000 ह्याचे गुणोत्तर 1,20,000. ह्याचं गुणोत्तर काय येणार आहे, 5×12. काय येणार आहे त्याचं गुणोत्तर, 5×12. आता बघा रे, आता हा जो काही विराटचा तोटा आणि सम्राटचा तोटा किती मानलं आहे रे आपण, की हे जे काही विराटने गुंतवले होते 50,000 आणि जे काही सम्राटने गुंतवले होते ते किती रे, 12. हे प्रमाण आहे. म्हणजेच मी काय करते, विराटचा तोटा हा किती आहे रे, 5x आणि जो काही सम्राट आहे त्याचा तोटा किती असणार आहे, 12x. आता बघा रे, आता इथे पुढे जे काही ह्या दोघांचे 5x अधिक 12x बरोबर एकूण किती रक्कम झाली रे तोट्यामध्ये, 34,000. किती झाली, 34,000. मला काय करायचं आहे, एक्सची किंमत काढायची. म्हणजेच 12 अधिक 5 किती झाले रे ते, 17x. किती झाले, 17x बरोबर 34,000. आता काय करायचं आहे, मला हे एक्सची किंमत काढायची. मग हा एक्स मी इथं लिहिते आणि एक्स बरोबर हे जे काही 17 आहेत गुणाकारामध्ये ते इकडे गेल्यानंतर काय होईल रे, भागाकार. म्हणजेच काय होणार आहे बघा, 34,000 भागिले 17. आता बघा रे, 17नं काय केलं, ह्या 34ला भाग लावलं तर काय येणार आहे, 17 एक्के 17, 17 दुने 34, वरचे हे 3 शून्य. म्हणजे ह्या एक्सची किंमत किती आली रे, 2,000. किती आली, 2,000. आता जो काही विराटचा तोटा आहे तो किती आहे रे, 5x. म्हणजेच काय होणार आहे बघा, 5x बरोबर 5 गुणिले
ह्या एक्सची किंमत काय आली 2000. ह्या 5ने जर मी ह्या 2ला गुणलं तर काय येणार आहे 5 गुणिले 0 0, 5 गुणिले 0 0, 5 गुणिले 0 0 आणि 5 दुने 10. म्हणजे जो काही हा विराट आहे त्या विराटला किती टक्के तोटा झाला रे 10,000. किती तोटा झाला 10,000. आणि त्यासोबतच जो काही सम्राट आहे सम्राटचा तोटा किती आहे रे 12x. म्हणजेच काय 12 गुणिले 2000. म्हणजे 12ने गुणाकार करूया बघा रे 12 गुणिले 0 0, 12 गुणिले 0 0, 12 गुणिले 0 0, 12 दुने 24. म्हणजेच जो काही सम्राट आहे त्याचा जो तोटा आहे तो किती आहे रे 24,000. लक्षात आलं का तुम्हाला. विराट आणि सम्राटने एकूण मिळून जी काही रक्कम गुंतवली होती ती किती होती रे 1,70,000. ह्या 1,70,000वर 20% तोटा झाला आणि तो तोटा किती झाला रे 34,000. जर मी त्यांचं प्रमाण काढलं गुणोत्तर काढलं की विराटचा तोटा प्रत्येकाचा तोटा काढण्यासाठी मला काय करावं लागलं रे प्रमाण घ्यावं लागलं. गुणोत्तर घेतलं तर काय रे विराटचा जे तोटा आहे तो 5x आहे. 5x म्हणजेच किती झाला तो 10,000 आणि सम्राटचा तोटा हा 12x होता. म्हणजेच विराटचा तोटा हा किती झाला रे 24,000. दोन्ही उदाहरणे तुम्ही पाहिली. त्या दोन्ही उदाहरणांमध्ये जे काही पहिलं आणि जे काही दुसरं उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये काय दिसलं रे तुम्हाला बघा की जी काही प्रत्येकाने गुंतवलेली जी काही रक्कम आहे त्यांनी जी काही रक्कम गुंतवली तेवढाच त्यांना काय झालं आहे रे फायदा. ज्याने जेवढी रक्कम गुंतवली जेवढं भांडवल गुंतवलं तेवढंच काय झालं त्यांना फायदा आणि तेवढंच काय झालं रे त्यांना तोटा. लक्षात आलं का तुम्हाला. आता पुढील उदाहरण बघा. श्वेता, पियुष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादर व टावेल विकण्याचा व्यवसाय 80,000 रुपये गुंतवून सुरू केला. त्यापैकी श्वेताचे भांडवल 30,000 रुपये होते व पियुषचे भांडवल 12,000 रुपये होते. त्यांना वर्षाखेरीस 24% नफा झाला. तर नचिकेतची भागीदारी किती होती. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला प्रश्न काय विचारले बघा रे. तिघांनी काय केलेत रे त्यांचे पैसे गुंतवलेत. त्यापैकी श्वेता आणि पियुषचे पैसे आपल्याला इथं दिलेत. जे काही श्वेता आहे त्या श्वेताचं किती आहे रे 30,000 आणि जो काही पियुष आहे त्याचे किती आहेत रे 12,000. मग आपण नचिकेतची भागीदारी काय करू शकतो रे काढू शकतो. कारण आपल्याला एकूण भांडवल हे सुद्धा दिलेले. त्यासोबतच नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती. आपल्याला सांगितले की 24% नफा झाला आहे. नचिकेतने किती भागीदारी केली किती भांडवल गुंतवलं आणि त्यावर जो काही 24% नफा झाला त्याची किंमत चला काढूया. बघा रे आता एकूण रक्कम आपल्याला माहिती आहे किती आहे रे 80,000. त्यासोबतच श्वेताचं किती आहे रे 30,000 आणि पियुषचं किती आहे रे 12,000. ह्या दोघांची मी बेरीज करते आणि ते काय करते रे 80,000मधून वजा करते. चला बघूया. श्वेताचे भांडवल किती आहे ते 30,000 आणि जो काही पियुष आहे त्याचं किती आहे रे पियुषचे आहे 12,000. ह्या दोघांची जर मी बेरीज केली किती येईल रे 0ला 0 0ला 0 0ला 0 0 अधिक 2 2 आणि 3 अधिक 1 4. म्हणजेच काय ह्या दोघांनी किती गुंतवले रे 42,000. आता एकूण रक्कम जी काही एकूण रक्कम ती किती आहे रे किती आहे 80,000. किती आहे रे ती 80,000. आता ह्या 80,000मधून मला काय करावे लागतील हे 42,000 वजा करावे लागतील. तेव्हा मला काय होईल रे नचिकेतची जे काही भांडवल आहे ते निघेल. बघा ह्या शून्याचा 0 ह्या शून्याचा 0 ह्या शून्याचा 0 शून्यातून 2 जात नाही म्हणून इथून 1 घेतला म्हणजे 10मधून 2 गेले. किती उरले रे तिथे 8. 7मधून 4 गेले तर किती उरले रे ते 3. म्हणजेच नचिकेतची जी भागीदारी आहे ती किती आहे रे 38,000. किती आहे ती 38,000. ही काय नचिकेतने गुंतवलेली रक्कम काय आहे ती नचिकेतने गुंतवलेली रक्कम. त्यासोबतच आता आपल्याला काय करायचं आहे रे जो काही एकूण रकमेवर जो काही 24% नफा झाला त्यातून आपल्याला नचिकेतने जी रक्कम गुंतवली त्याचे काय करायचे गुणोत्तर काढून आपल्याला त्याची जी नफ्याची रक्कम आहे ती सांगायची. बघा आता जे काही 80,000 आहेत ह्या 80,000वर 24% नफा झाला आहे. म्हणजे 100%पैकी 24% नफा. तर काय करूया बघा रे ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले आणि ह्या 24 गुणिले 800 म्हणजेच इथं काय होणार आहे बघा 24 गुणिले 0 0 24 गुणिले 0 0 आणि 24 8 192 काय येणार आहे 24 8 192. म्हणजेच काय झालं रे जो काही 24% नफा झाला आहे तो किती झाला रे 19,200. किती झाला आहे तो 19,200.
200. आता जे काही त्यांनी केलेली भागीदारी आहे त्याचं प्रमाण काढूया. जे काही भागीदारी आता बघा किती केली आहे श्वेता, जी काही श्वेता, त्यासोबतच आहे पियुष आणि नचिकेत. श्वेताने किती गुंतवलेत 30,000. किती 30,000. पियुषने किती 12,000. आणि नचिकेतने किती गुंतवलेत रे, नचिकेतने गुंतवलेत 38,000. किती रे 38,000. आता ह्यांचं जर मला प्रमाण करायचं असेल तर मी काय करते, ह्या संख्येला मी काय करते रे 2,000ने भागते. म्हणजे मला काय होईल रे, ह्यांचं गुणोत्तर भेटेल. बघा रे 2,000ने भागलं तर काय होणार आहे की 15 दुने 30. म्हणजेच काय होणार आहे, इथे येणार आहे 15, इथे काय येणार आहे 15. त्यासोबतच इथे काय येणार आहे 2ने भागलं तर काय होणार आहे, बेसक्क 12. म्हणजेच काय इथे येणार आहे 6. आणि इथे आहे 38. म्हणजेच काय 19 दुने 38. इथे उत्तर येणार आहे 19. हे काय झालं रे त्यांचं प्रमाण. श्वेताचं प्रमाण किती आहे 15, पियुषचं आहे 6, नचिकेतचं आहे 19. म्हणजेच जो काही श्वेताचा नफा आहे तो किती असेल 15x. किती असेल तो 15x. अधिक पियुषचा किती असेल रे 6x. अधिक नचिकेतचं किती आहे 19x. बरोबर आपल्याला काय हवं आहे रे 19,200. आता ह्या सगळ्यांची करूया बेरीज. काय येईल रे ती बेरीज, बघा रे 19 आणि 1 20, 20 आणि 10 30, 30 आणि इथले 5 आणि इथले 5 किती आले रे 40. लक्षात आलं का. म्हणजेच इथं काय येणार आहे 40x बरोबर 19,200. काय येणार आहे 19,200. आता बघा रे ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी गुणाकारामध्ये असणारा 40 इकडे जाईल. बघा 19,200 भागिले 40. आता बघा काय होईल रे, ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या 4ने भाग लावला काय येईल तो भाग 4 एक्के 4, 4 चौक 16. आता 19मधून 16 गेले, उरले किती रे 3. पुन्हा 4 8 32, इथे असणारा 3 आणि इथे 2, 4 8 32 आणि वरचे राहिलेले 0. म्हणजेच हा जो काही एक्स आहे या एक्सची किंमत किती येणार आहे रे 480. किती येणार आहे ती 480. आता नचिकेतचा जो काही नफा आहे तो किती आहे रे 19x. काय आहे तो 19x बरोबर. आता 19 गुणिले 480 किती येईल रे ती किंमत. 19 गुणिले 0 0, 19 8 152. इथे आले 2, हातचे गेले 15, 19 चौक 76, 76 अधिक 15 हे किती आले रे 91. काय आले ते 91. म्हणजे जो काही नचिकेत आहे ह्या नचिकेतला होणारा जो काही नफा आहे तो किती आहे रे 9,120 रुपये. जे काही नचिकेतने गुंतवलेली रक्कम आहे ती किती आहे रे, ती आहे 38,000. किती आहे रे ती 38. आणि त्याला होणारा जो काही नफा आहे तो किती आहे 9,120 रुपये. एवढा काय झाला त्याला नफा मिळाला. पुढील उदाहरण बघा. अ व ब यांनी मिळालेला 24,500 रुपये नफा 3/7 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 2% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली. तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली. एकतर आपल्याला काय केले रे, त्या दोघांचा जो काही नफा आहे तो प्रमाणामध्ये दिला आहे. त्या प्रमाण किती आहे ते पहिल्यांदा आपल्याला काढावं लागेल. आणि त्या मिळालेली जी रक्कम आहे त्या रकमेपैकी 2% रक्कम जी काही सैनिक कल्याण निधीला दिली तर ती रक्कमसुद्धा आपल्याला काय करावी लागेल रे, काढावी लागेल. पहिल्यांदा आपण काय करूया बघा. जे काही त्यांनी भागीदारीचं जे काही प्रमाण दिलेलं आहे ते किती आहे रे, किती आहे ते 3/7. म्हणजेच मी काय म्हणते, जो काही अला नफा झाला आहे तो किती आहे रे 3x. अ नफा 3x आणि बला झालेला नफा हा किती आहे रे 7x. ह्या दोघांची मिळून काय करूया बेरीज करूया. किती आहे बघा रे ती 3x अधिक 7x बरोबर किती आहे रे की 24,500. किती आहे ते 24,500.
म्हणजेच काय येईल बघा रे ही किंमत 3 + 7 बरोबर काय येणार आहे 10x बरोबर 24,500. आता ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी हा भागाकारामध्ये जाईल. म्हणजेच काय येईल बघा रे 24,500 भागिले 10. जर ह्या शून्याला हा शून्य गेला तर फक्त वरती काय उरलं रे 2,450. म्हणजेच काय जो काही एक्स आहे जे काही नफा आपण काढणार आहे तो किती झाला आहे रे 2,450. मग अने किती केला आहे 3x एवढा नफा अला झाला आहे आणि बला किती झाला आहे रे 7 × x. बघा रे ओचा नफा काढूया. जो काही ओ आहे त्याचा नफा किती होईल रे ओ नफा किती आहे तो 3x. 3x बरोबर 3 × 2,450. म्हणजेच 3 जर गुणलं तर 3 × 0 0. 5 त्रिक 1505 हातचा आला 1. 4 त्रिक 12 आणि 1 1303 पुन्हा हातचा आला 1. 3 × 6 आणि 1 7. म्हणजेच जे काही अचा नफा आहे तो किती आहे रे 7,350. प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले बघा जी काही अचा जो काही नफा आहे त्यातील 2% रक्कम त्यांनी कुणाला दिली आहे सैनिक कल्याण निधीला. म्हणून अचा जो काही निधी आहे तो कसा काढायचा बघा. आता हा नफा काढला तर तो किती झाला 7,350 आणि निधीला दिलेली रक्कम. आता निधीला किती रक्कम दिली त्यांनी 2%. जी काही रक्कम नफा त्यांना झाला आहे 7,350वर त्यांनी 2% म्हणजे 7,350 गुणिले 2/100. 100च्या 2% त्यांनी निधी दिला आहे. बघा रे आता काय करते ह्या शून्याला हे शून्य गेले 2 1 2 2 5 10. आता काय करते ह्या 5ने इकडे भाग लावते. बघा रे 5 1 5 5 1 5 7 5 गेले उरले 2. म्हणजेच काय 5 चोक 20. 20 गेल्यानंतर आता 23मधनं 20 गेले उरले 3. 5 7 35. किती रे 5 7 35. म्हणजेच जो काही 2% रक्कम त्यांनी दिली ती किती आहे रे 147. किती आहे ती 147. ओला झालेला नफा हा 7,350 आणि ह्या 7,350वर जे काही 2% ही रक्कम जी त्यांनी सैनिक कल्याण निधीला दिली तर ती किती आहे रे 147 रुपये. हे झालं अचं. आता आपण काय करूया बला झालेला नफा. बघा रे बला झालेला नफा किती झाला आहे रे बचं जे काही प्रमाण आहे तो किती आहे रे 7x. म्हणजेच बघा रे आता जे काही एक्सची किंमत आहे ती किती आहे रे 7 × 2,450. चला गुणाकार करूया 7 × 0 0. 7 5 35 5 हातचा आले 3. म्हणजे 7 चोक 28. 28 आणि 3 29 30 31चे 1 हातचा आला पुन्हा 3. 7 दुने 14. 14 आणि 3 15 16 17. म्हणजेच बला झालेला नफा किती आहे रे 17,150. आता जे काही एवढा नफा झाला आहे त्याच्या 2% रक्कम त्याने कुणाला दिली रे निधी. म्हणजेच आता आपण निधी काढूया. जो काही निधी त्यांनी दिलेला आहे 2% काय आहे बघा रे तो 17,150च्या 2% म्हणजेच गुणिले 2/100. आता बघा रे काय करूया ह्या शून्याला हा शून्य गेला 2 1 2 2 5 10. 5ने पुन्हा काय करूया भाग लावूया. बघा रे 5 1 5 5 त्रिक 15. 17तून 15 गेले उरले किती रे 2. म्हणजेच काय येणार आहे इथं बघा रे 5 चोक 20. पुन्हा इथं उरला 1 आणि 5 त्रिक 15. म्हणजेच जे काही निधीसाठी रक्कम आहे बीने किती दिलेली आहे रे 343. किती दिली आहे बीने जी रक्कम दिली ती किती दिली रे 343. बघा मित्रांनो पुन्हा एकदा जे काही अ आणि ब ह्यांनी मिळालेला जो काही 24,000 नफा आहे त्याचं जे काही 3/7 या प्रमाणात जर तो वाटून घेतला तर तो अला किती झाला रे 7,350. आणि त्यापैकी जर त्याचे 2% काढले तर ते किती होतात रे 147. तसंच जर बीला नफा झाला बीनं गुंतवलेली रक्कम किती होते रे 7
एक्स म्हणजे 7x हे त्यांचा काय रे नफा, तो किती झाला रे 17,150 आणि त्यावरील 2% हे किती झाले रे 343. एवढी रक्कम त्यांनी कुणाला दिली आहे, सैनिक कल्याण निधीला. आता या उदाहरण संग्रहातील सर्वात शेवटचं गणित बघा रे. जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3,4, 4,7, 7,6 या प्रमाणात 3,60,000 रुपयांची भागीदारी केली. तर जयाचे भांडवल किती रुपये होते? त्यांनी या व्यवहारात 12% नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील? आता बघा रे, एकूण भांडवल आपल्याला किती दिले रे 3,60,000, त्यावरती नफा दिला आहे 12%. मग आपण पहिल्यांदा काय करूया रे की जो काही एकूण नफा आहे तो काढूया. म्हणजेच काय, पहिल्यांदा जे काही एकूण भांडवल दिलेलं आहे ते किती आहे रे 3,60,000, त्यावर त्यांना किती टक्के नफा झाला आहे 12%. म्हणजेच एकूण रकमेवर 12% एवढा नफा झाला आहे. तर ते किती झाला आहे बघा रे. आता काय करूया, हे जे काही 2 शून्य एकमेकांना गेले, इथं काय संख्या राहिली फक्त 3,600, 3,600 गुणिले 12. जर 12ने मी ह्यांना गुणलं तर काय येईल बघा रे, 12 गुणिले 0 0, 12 गुणिले 0 0, 12 सक 72, 2 हाताला 7, 12 एकी 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 36 अधिक 7 किती आले रे ते 43. किती आले ते 43. हे लक्षात आलं का? म्हणजे जो काही 3,60,000वर 12% नफा झाला आहे तो एकूण मिळून किती झाला आहे रे 43,200. किती झाला आहे तो 43,200. आता जे काही प्रमाण त्यांनी दिले, ते किती दिले रे 3,4, 4,7 आणि 7,6 आणि किती जण आहेत बघा, जया, सीमा, निखिल आणि निलेश. चला मग काढूया, बघूया जयाची भागीदारी. इथे काय आहे रे, जया, निखिल, सीमा, निखिल आणि निलेश. ह्यांची किती आहे रे, जयाची 3,4, 4,7 आणि 7,6 एवढी काय आहे रे त्यांची भागीदारी आहे. आणि एकूण जो काही रक्कम त्यांनी गुंतवली ती किती आहे 3,60,000. म्हणजेच हे कसं होईल बघा रे, 3x ही जयाने गुंतवलेली रक्कम अधिक सीमाने गुंतवलेली रक्कम 4x अधिक निखिलने किती गुंतवली 7x अधिक जे काही निलेशची भागीदारी आहे ती किती आहे रे 6x बरोबर किती आहे ती एकूण गुंतवलेली रक्कम 3,60,000 एवढी रक्कम गुंतवलेली. बघा रे, आता ह्या सगळ्यांची बेरीज करूया. 4 अधिक 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 6 किती झाले रे 20. म्हणजे इथं काय येणार आहे 20x बरोबर 3,60,000. आता ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी गुणाकारामध्ये असणार आहे 20, इकडे गेल्यानंतर काय होईल रे भागाकार 3,60,000 भागिले 20. आता बघा रे काय करते, ह्या शून्याला हा शून्य गेला, त्यानंतर बे 1 बे उरला 1 म्हणजे बे 8 16 उरले हे 1 2 3 0 किती रे 1 2 3 0. म्हणजेच काय आली रे ह्या एक्सची किंमत किती आली रे 18,000. किती आली रे ती 18,000. लक्षात आलं का? आता बघा रे त्यांनी काय सांगितलं आहे, आता हे जे काही आपण काढलेली किंमत आहे ही काय आहे रे एक्सची किंमत. आता आपल्याला काय करायचं आहे, जे काही जयाचे भांडवल आहे हे जयाचे भांडवल आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे. मग जयाचे भांडवल किती होते रे 3x. म्हणून मी काय करते, जी काही जया आहे जयाचे भांडवल किती आहे रे ते 3x बरोबर किती आहे ते 3 गुणिले 18,000. 3 गुणिले 18,000. बघा रे 3 जर मी 18,000ला गुणलं तर काय होणार आहे 18 त्रिक 54 आणि वरचे 3 0, 18 त्रिक 54 एवढे रुपये हे काय आहे रे जयाचे भांडवल. तसेच त्यांच्या व्यवहारातील जो काही नफा आहे तो किती आहे रे 43,200. म्हणूनच आता काय करायचं आहे आपल्याला बघा रे, जे काही यांनी केलेली जी काही गुंतवणूक आहे ती किती आहे रे 20x काय आहे ती
20x एवढी गुंतवलेली रक्कम आहे चौघांनी मिळून, आणि त्यावर झालेला जो काही 12% नफा आहे तो किती आहे रे? 43,200. म्हणून मला पहिल्यांदा ह्या एक्सची किंमत काढावी लागेल. तर हा 20 काय होईल? इकडे भागाकारामध्ये जाईल. 43,200 भागिले 20. ह्या शून्याला हे शून्य गेले. बघा रे, बे 1 के बे, बे दुने 4, पुन्हा बे 1 के बे, उरला 1, बे सक 12 आणि उरला 0. म्हणजे ह्या एक्सची किंमत किती आली रे? 2,160 रुपये. एवढा ह्यानुसार जो काही निखिल आहे हे निखिलचं काय होईल रे? नफा निघेल. किती आहे बघा रे निखिलचा नफा? निखिलने किती गुंतवलेत? 7x. म्हणून 7 गुणिले 2,160. मग 7नं काय केलं? 2,160ला मी गुणलं. काय होणार आहे? 7 गुणिले 0 0. 7 सक 42चे 2 हातचाला 4, 7 1 7, 8 9 10 11, 11शी 1 हातचाला 1, 7 दुने 14 आणि 1 15. म्हणजेच काय? जो काही निखिलचा नफा आहे तो किती आहे रे? 15,120. बघा रे मुलांनो, पहिल्यांदा आपल्याला काय सांगितले बघा, 4 मित्रांनी काय केलं रे? व्यवसायासाठी एकूण रक्कम किती गुंतवली? 3,60,000 रुपये एवढी काय केली त्यांनी रक्कम गुंतवली. त्यामध्ये त्यांना किती टक्के नफा झाला आहे रे? 12% नफा झाला आहे. म्हणून 3,60,000वर जे काही 12% नफा झाला आहे तो किती झाला आहे रे? 4,200. आता प्रत्येकाचे जे काही गुणोत्तर दिले, किती दिले रे? 3/4. त्यापैकी आपल्याला जयाचं भांडवल काढायचं आहे. म्हणून पहिल्यांदा काय केलं रे? जे काही त्यांचं गुणोत्तराचं प्रमाण आहे ते काढलं. तर ते किती आलं रे? किती आलं? 18,000. किती आलं रे ते? 18,000. यावरून जयाचं भांडवल किती निघलं रे? की जयाने गुंतवलेले होते 3x, म्हणून तिचं भांडवल झालं 54,000. पण आता आपल्याला काय करायचं आहे? निखिलने जे काही भांडवल गुंतवलं होतं त्याच्या ज्या वाट्याला किती रुपये आलेत हे आपल्याला काढायचं होतं. म्हणून पुन्हा आपण काय केलं? जो काही नफा झाला आहे 12% एवढा नफा झाला आहे तो किती झाला आहे रे? 43,200. आणि ह्या सगळ्यांची मिळून भागीदारी किती होती रे? 20x. म्हणून इथे सुद्धा काय केली? एक्सची किंमत काढली. ती किती आली रे? 2,160. आणि यावरून निखिलचा नफा काढला तर तो किती आला रे? 15,120 रुपये एवढा नफा काय झाला रे? निखिलला झाला. शाब्दिक उदाहरणामध्ये पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. नीट समजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला नक्की काय विचारले ह्याचा थोडासा अंदाज घ्या आणि प्रश्न सोडवायला सुरुवात करा. प्रश्न खूप मोठा दिसतोय म्हणून खूप अवघड आहे असं काहीही नाही. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, भागीदारीची जी काही गणिते आहेत त्यामध्ये जर गुंतवणुकीचं जर गुणोत्तर तुम्हाला दिलेलं नसेल तर पहिल्यांदा तुम्ही काय करा? गुणोत्तर काढून घ्या. म्हणजे गणित सोडवणं काय होतं रे? सोपं होतं. तर मित्रांनो, आता तुम्हीही तुमच्या व्यवहाराचे हिशोब गणिताच्या मदतीने नक्कीच करू शकाल. सराव संच 39 नीट सोडवा आणि काही शंका असल्यास कमेंटमध्ये विचारा. गणिताची ही मालिका आवडत असेल तर मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करा, मोठे व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.